गाइज, वेलकम टू माय व्लॉग एपिसोड नंबर 3. सो आजची तारीख आहे 17 ऑगस्ट आणि हर टाइम सारखी आम्ही आज पण जात आहे परेलमध्ये गणपती बघायला. सो मी खूप एक्साइटेड आहे तुमच्यावर गणपती बाप्पा दाखवण्यासाठी तुम्हाला. सो आम्ही खूप मजा करतो तिकडे. आज तुम्ही पण आमच्यावर राहा, शेवटपर्यंत बघा गणपती बाप्पाला. सो विसरू नका मला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला. सो कम लेट्स गो. भीग रहे हैं, मतलब पूरा बारिश की वजह से भीग रहे हैं, बट कोई ढक्के नहीं ला रहा है वो, मतलब उनको भीगा रहे हैं. फिर वो घर पे जाके एंड से कपड़ा सुखाएंगे गणपति बप्पा का. बट नहीं, अपने गणपति बप्पा को भिगाना है बस. कोई भी ये कपड़ा डालने रहे, बिकॉज फिर ऑब्वियसली वो एक चीज़ है, फिर आगमन का लुक ही चला जाएगा. आगमन रखा है इतना अच्छे से, इतना बड़ा आगमन रखा है, तो वो पूरा लुक बिगाड़ देता है, तो इसलिए नहीं रख रहे रहेंगे. बट स्टिल वो एक रहता है ना कि आगमन तो मज़ा आ रहा है. म्हणजे एका लागोपाठ एक गणपती येतात जातात आणि एवढा पॉझिटिव्ह एनर्जी आहे ना. पाऊस कोणाला पडलीच नाही, पाऊस येतो तरी पण मजा येते. काय पण बोला, पावसाचा काहीच हे नाही. पाऊस डझंट स्टॉप एनिथिंग ब्रो. आणि ते बाप्पाचं आगमन कधी स्टॉप नाही होणार.
आले आहेत. मी ते बाप्पा बघण्यासाठी थांबले. 4 वाजता त्यांचं आगमन आहे आणि आता 3:30 काहीतरी होत आहेत. सो त्यासाठी आम्ही थांबलो आहे. म्हणजे मी जागा शोधतो एक अशी की जिथून आम्हाला मस्त फ्रंट फुटेज भेटेल. सो तुम्ही यावेळी तुला दाखवते नळपाकचे बाप्पा. हम दास इनके ये सब के स्वामी, अनजान हम ये अंतर्यामी. शीश झुकाओ राम गुण गाओ, बोलो जय विष्णु के अवतारी. राम जी की निकली सवारी, राम जी की लीला है न्यारी. सो आम्ही परेल बघितलंय. परेलमधून आलो आणि आता मी शांत भेटलाय आम्हाला एकदम मस्त मस्त थोडं फ्रेश होऊन आलो. आता आम्ही जातो आहे खेतवाडीमध्ये बघायला ओम तांडव. या गणपतीला जातोय आम्ही. तुम्हाला दाखवतो आम्ही तिकडे. आता आम्ही रात्री फिरतो बेसिकली, म्हणजे जे आपण एव्हरी ब्लॉगमध्ये करतो मस्तपैकी शांतपैकी. रात्री आपण त्या एरियामध्ये जाऊन बघतो जे आपल्या इथे आहेत ऑलरेडी. सो आम्ही त्या एरियामध्ये जाऊन बघतो. आता आम्ही खेतवाडीमध्ये जातोय ओम तांडव बघायला. तो ओम तांडव नंतर आम्ही जाऊ मे बी कुलाब्याला जाऊ. आता मी खेतवाडीमध्ये बघितले गणपती सगळे. आता मी जातो आहे चिंचपोकळी साईडला परत परेल चिंचपोकळीचं बघायला. कारण की आम्हाला ते बघितले आम्ही, असं नाही की नाही बघितले, पण आम्ही परत जाणार बघायला कारण की आम्हाला मजा येते. चिंचपोकळीचा आम्ही फ्रंट लुक नाही दिला आहे, म्हणजे बघितले पण साईडनी बघितलं. तर आम्हाला परत बघायचं समोरून कसे आहेत काय आहे, आणि समोरचं तुम्हाला पण दाखवायचं आम्हाला की कसे आहेत. चिंचपोकळीचा राजा गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया. तिकडे जाऊन तुम्हाला दाखवते मी कसं आहे कसं नाही. म्हणजे फ्रंट लुक आता मला बिकॉज शुअर नाही आहे गणपती बंद पण केले असतील, कारण की खूप लेट पण झालं तर गणपती खूप वेळ ठेवणार की नाही मला माहीत नाही. पण मी बघून तुम्हाला दाखवेन की काय तिकडचा सिनेरिओ काय आहे. तुम्हाला मी जे काय आहे ते तुम्हाला दाखवेल आणि तुम्हाला सांगेन काय एक्झॅक्टली होणार आहे तिकडे जाऊन. सो तिकडे जाऊन भेटूया. चिंतामणीच्या इकडे आलेलो, पण मी ॲज युजल बोलले तसं चिंतामणीला पूर्ण हे केलं आहे, पूर्ण झाकलं आहे, तर त्यामुळे काहीच दिसत नाही आहे चिंतामणी. आता मी ॲज युजल बोललेले की हे होणार, मला असं वाटलेलं की हे होणारच आहे, पण ठीक आहे चालेल ना, जे काय आपण नंतर बघूया. परत येऊन तुम्हाला दाखवेन मी नंतर. सो आता आम्ही बघितले होते जे गणपती होते ते नरेपाकचे होते. आता मी मगापासून आम्ही बघितले आम्ही समोरून पण बघितले, पण ब्लॉगमध्ये ॲक्च्युली साईड लुक आला आणि थोडं लांबूनच आलं आहे जे काय आलं ते. आता जे बघितलं ते आपण जवळून टाकणार आहे मी गणपती बाप्पाचे, जे आता टाकणार आहे ते फुटेज. मगाशी जे टाकलेले ते थोडे लांबून होते, पण जे काय होते मस्त असतात बाप्पा गणपती बाप्पा मोरया. चलो सो मी इथेच माझा ब्लॉग एंड करते आहे. आपण भेटूया एपिसोड नंबर 4 मध्ये आता. चलो बाय, पीस आउट, गणपती बाप्पा.